खटाव तालुक्यातील पाचवड गावात आज मोठी प्रशासकीय कारवाई पाहायला मिळाली। पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तब्बल 68 अतिक्रमणे हटवण्यात आली। या कारवाई दरम्यान गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार पाचवड येथील गायरानाच्या गट क्रमांक 1742-5 आणि 1719-5 मधील जागेवर तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर ग्रामपंचायत आणि प्रशासनाने संयुक्त कारवाई केली। या ठिकाणी पत्रा शेड आणि शेडनेटच्या स्वरूपातील अतिक्रमणे करण्यात आली होती। ग्रामपंचायतींकडून संबंधितांना 3 वेळा नोटीस देऊन अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र त्यानंतरही अतिक्रमणे न हटवल्याने अखेर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली। सकाळी 11:30च्या सुमारास 2 JCB, 2 ट्रॅक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या पोलीस फौजफाट्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली। जिल्हा परिषद शाळेजवळील मैदान परिसरासह गायरान जागेतील अतिक्रमणे हटवण्यात आली। मात्र कारवाई सुरू होताच काही ग्रामस्थांनी प्रशासनाला विरोध दर्शवत अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली। काही ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचाही प्रकार घडला। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी कडक भूमिका घेत हस्तक्षेप केला आणि संभाव्य अप्रिय घटना टळल्या। या कारवाईसाठी वडूचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, मायणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, पोलीस अधिकारी अमित शिंदे, स्वाती धोंगडे, सातारा दंगा नियंत्रण पथक तसेच ग्रामपंचायत प्रशासन उपस्थित होते। गावाबाहेरील काही संघटनांनी देखील कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी हजेरी लावली होती। मात्र पोलिसांनी त्यांना समजावून सांगत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले। दरम्यान काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली असून दिवसभर पाचवड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। या संपूर्ण प्रकाराबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा। अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा खबर गावाकडची न्यूज।
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.